रामकृष्ण हरी. भगवद्गीतेतील श्रीकृष्णांनी धनुर्धारी अर्जुनाला केलेला उपदेश संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी साध्या सोप्या सरळ अशा प्राकृत भाषेत जनसामान्यांना समजावा म्हणून वारकरी संप्रदायातील व विश्वातील सर्वश्रेष्ठ पवित्र ग्रंथराज मानला जाणारा ग्रंथ ज्ञानेश्वरी लिहिला. ज्ञानेश्वर माऊलींनी या मराठी मातीतील लोकातील अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवण्यासाठी 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ संपूर्ण जगापुढे आणला. या ग्रंथात मनुष्याला जगण्यासाठी लागणारी तत्त्वे सांगितली आहेत. त्यामुळे तुमचे जीवन नक्कीच प्रकाशमय होईल. जीवनाचे सार उमगल्याशिवाय राहणार नाही. मी आज तुमच्या समोर हा खूप मोठा प्रयत्न करत आहे. माऊलींच्या हातून लिहिलेली ज्ञानेश्वरी मला समजायला खूप काळ गेला, परंतु एक प्रचिती आली की याची गरज पृथ्वीवरील संपूर्ण जनमानसाला आहे. तसं तुमच्यासमोर हे आणताना मी प्रत्यक्ष माऊलींना मनापासून स्मरले. ज्ञानेश्वरीचा संक्षिप्त सार सांगणे म्हणजे खूप मोठं धैर्याचं कार्य आहे. तसं हे सांगताना काही चुकल्यास मजमाप पामराला क्षमादान करावे ही विनंती. चला तर पाहूया काय आहे यातील सार. आपण एक अविनाशी आत्मा आहोत. अविनाशी शरीर नाही. शरीर हे 5 घटकांनी बनलेले आहे, म्हणजे पंचमहाभूतांनी. ती पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, अग्नी, वायू, जल, आकाश. एक दिवस आपले शरीर याच पंचमहाभूत असलेल्या घटकात विलीन होऊन जाणार आहे. बदल हा विश्वाचा व निसर्गाचा नियम आहे. आपण मृत्यूचा काय म्हणून विचार करत आहोत? जीवन खरोखरच खरं आहे का? म्हणजे एका क्षणी आपण खूप मोठे लक्षाधीश बनतो व दुसऱ्या क्षणी आपण गरीब बनून जातो. तुझे माझे हे क्षणभंगूर कल्पना मनातून काढून टाका, तरच आपण सर्वांचे होऊ. सर्वजण आपले होतील. तुम्ही जन्म घेतलाय, तुम्हा स्वतःबरोबर तुम्ही काय घेऊन आलाय? जे संपले, जे हरवले, तुम्ही कशाची निर्मिती केली जे नष्ट होणार आहे? जन्माला येतेवेळी कुणी काहीही सोबत आणत नाही. तुझ्याकडे सर्व आहे, पण तू त्याचा मालक नाही. हे सर्व तुला ईश्वराकडून प्राप्त झाले आहे. तू जे काही कमवशील ते देवाला दान कर. प्रत्येकजण या जगात येताना मोकळ्या हाती येतो व मोकळ्या हाती जातो. हे जे काही आहे ते देवाचे आहे. जे आपल्याकडे आत्ता आहे ते भूतकाळात दुसऱ्या कुणाचं तरी होतं. भविष्यात ते आणखी कुणाचं तरी होणार. बदल हा विश्वाचा नियम आहे आणि बदल हा घडतच राहणार. भूतकाळात आपल्या जीवनात जे घडलं ते चांगल्यासाठीच घडले आणि जे आता घडतंय तेही चांगल्यासाठीच, आणि जे घडणार आहे तेही चांगलंच घडणार आहे. म्हणून झालेल्या गोष्टीसाठी शोक करू नका. भविष्याचा विचार करू नका. फक्त आपल्या वर्तमानात जगा. तिथेच लक्ष केंद्रित करा. जो अहंकारी आहे, दांभक आहे, ज्याच्या विचारात, वागण्यात, बोलण्यात खोट असते, ते त्याच्या मृत्यूपर्यंत चिंतेने ग्रासलेला असतो. त्याच्या विचारानुसार जीवनात सुख घेणे हेच फक्त जीवनाचे एकमेव उद्दिष्ट आहे. आणि असे लोक आशांनी बांधलेले असतात, लोभाचे गुलाम होतात आणि त्यांचा पूर्ण वेळ हा दुसऱ्यांची फसवणूक करून संपत्तीचा डोंगर रचण्यात जातो. तर सद्गुण व्यक्ती आयुष्याचा द्वंद्वापलीकडे जाऊन जीवन जगतात. त्यांची कोणाशी स्पर्धा नसते. ते यशाप्रमाणे अपयशालाही हसत स्वीकारतात. या पलीकडे विवेकी माणूस हा ज्ञान घेण्यात व देण्यात मग्न राहतात. त्या व्यक्ती सतत सेवाभाव ठेवतात व कार्य केल्यानंतर त्याचे विसर्जन ते इतरांना करतात. आत्मा हा कधीही जन्माला येत नाही व तो मृतही पावत नाही. तो अमर असतो. त्यामुळे मनुष्याने विनाकारण काळजी करू नये व भीतीही बाळगू नये. ज्या व्यक्तीला ज्याच्या आयुष्यात कोणत्याच शंका नसतात त्यांना नेहमीच अंतर्दृष्टी व आत्मिक शांतता लाभलेली असते. लालसा ही एक विनाशकारक आहे, जे आपल्या मनात एक वेगळा हेतू निर्माण करत असते.
त्याचा बदल म्हणजे ते नंतर असहाय्य होते व त्याचे प्रचंड रागात रूपांतर होते. त्यामुळे जगात दृष्ट व पापी वृत्तीचा उगम होतो. मला मृत्यू येणार आहे, मृत्यू अटळ आहे, हे सत्य स्वीकारा. त्यावेळी मृत्यूची आठवण करून मृत्यूनंतर माझ्याकडेच येईल यात कसलीच शंका नाही. म्हणजे मृत्यूच्या वेळी मन ज्या प्रकारचा विचार करते त्यातच आपल्या मृत्यूचे ठिकाण हे निश्चित ठरते. नेहमी माझे ध्यान करा, संकटाशी लढत राहा, तुमच्या मनीचा हेतू शुद्ध ठेवा, म्हणजे परमात्म्यापर्यंत तुम्हाला पोचायचे बळ येईल. आपण आपल्या जीवनात जे काही करत आहे ते शुद्ध हेतूने करा, मनोभावे करा, म्हणजे परमेश्वराला ते समर्पित करा. जीवनाचा मार्ग ते केल्याने सोयीस्कर व सुखी समाधानी होईल. जे काही कराल ते ईश्वराला समर्पित करण्याच्या हेतूने करा. असे केल्याने तुम्ही केलेले कार्य हे तुम्हाला जीवनात प्रचंड आनंद व स्वातंत्र्याचा अनुभव देईल. स्वतःला श्रेष्ठ व उच्च न मानता परमेश्वराला ते अंतिम स्थान द्या. जो परमेश्वराला समर्पित असतो तो चिंता, भीती, निराशा यापासून कायम दूर असतो. रामकृष्ण हरी. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली माऊली माऊली. आजची माहिती व ज्ञानेश्वरीचा सार आपणास कसा वाटला तो नक्की कमेंटद्वारे कळवा. अशाच नवनवीन कथा व माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. काय आहे पुढील कथा व